246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर। 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निवडणुकांचा निकाल। नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत भरता येणार अर्ज। 18 नोव्हेंबरला अर्जांची छाननी तर 25 नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख। निवडणुकीसाठी 288 निवडणूक निर्णय अधिकारी, 288 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तर काही ठिकाणी पिंक वॉर्डची व्यवस्था। महिला अधिकाऱ्यांकडे संपूर्ण पिंक वॉर्ड सांभाळण्याची जबाबदारी। विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने घेतली निवडणूक आयुक्तांची भेट। निवडणूक आयोगाचं सरकारच्या दबावाखाली काम सुरू। मतदार याद्या साफ करूनच निवडणुका घ्या, विरोधकांची मागणी। दुबार मतदाराला एकाच ठिकाणी मतदान करता येणार। दुबार मतदारांच्या नावापुढे डबल स्टार। दुबार मतदारांना शोधण्यासाठी निवडणूक आयोगाची व्यवस्था। निवडणूक आयोगावर दुबार मतदारांबाबत प्रश्नांची सरबत्ती। दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाची भंभेरी। निवडणूक आयोगानं दुबार मतदार यादीची जबाबदारी झटकली। निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पाहून तळपायाची आग मस्तकात गेली। निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं। दुबार मतदारांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देता येत नसेल तर तुमचा काय उपयोग? राज ठाकरेंचा संतप्त सवाल। निवडणूक आयोगावर कुणाचा दबाव? दुबार मतदारांना कसं अडवणार? निवडणूक आयोगाकडे उत्तरं नाहीत हे लोकशाहीला घातक। संदीप देशपांडे यांचं वक्तव्य। मतदार यादी विरोधातील 4 याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळल्या। आरक्षण आणि सीमांकन संदर्भातील याचिकांवर पुढच्या गुरुवारी सुनावणी होणार। आगामी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी किंगमेकर ठरणार, अमोल मिटकरी यांचा दावा। जय पवार हे युगेंद्र पवार आणि रोहित पवार यांच्या तुलनेत उजवे ठरतील, मिटकरी यांची प्रतिक्रिया। महायुती निवडणुकीसाठी सज्ज। महायुतीचं राज्यात निवडून येणार। याद्यांमधील घोळ हा विरोधकांचा रडीचा डाव, गिरीश महाजन यांचं वक्तव्य। निवडणूक आयोगावर केंद्र आणि राज्य सरकारचा दबाव। स्वच्छ मतदार याद्यांद्वारे निवडणूक होईल अशी अपेक्षा होती। निवडणुका जाहीर झाल्यानंतर रोहित पवार यांची प्रतिक्रिया। मत चोरी आहे की वोट जिहाद? महाविकास आघाडीचे नेते जिंकलेल्या ठिकाणी मुस्लिम दुबार मतदार। धुळे, अमरावती, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर पूर्व मधील मतदार याद्या दाखवत अमित साटम यांचा आरोप। राज्यातील सत्ताधारी पक्ष स्वतः दुबार मतदार कबूल करतायत। भाजप मतदार यादीतील घोळाबद्दल बोलतंय, मात्र निवडणूक आयोग नाही, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। आमदार वरुण सरदेसाई यांची पोस्टद्वारे सरकारवर टीका। वांद्रे पूर्वमधील उच्च न्यायालयाच्या भूमिपूजन सोहळ्याचं निमंत्रण न मिळाल्यामुळे व्यक्त केला संताप। नवी मुंबई शहरामध्ये अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकेची धडक कारवाई। सिडको, नवी मुंबई महानगरपालिका आणि महावितरणची कारवाई। बिल्डर आणि फसवणूक केल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल। मंगळसा जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांची पंचायत समितीमध्ये भरवली शाळा। शाळेमध्ये शिक्षकांची अपुरी संख्या असल्यानं विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा। बीडच्या पालवण ते लिंबगणेश रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य। 13 कोटी खर्चून तयार केलेल्या रस्त्याची काही दिवसातच दुरवस्था। नागरिकांकडून खड्ड्यात बेशर्मीचं झाड लावून निषेध। इंदापूर शहरातील अंबिकानगर परिसरामध्ये रस्त्याच्या मागणीसाठी नागरिकांचं आंदोलन। रस्ता द्या नाहीतर मतदानावर बहिष्कार। नागरिकांचा संताप। नागरिकांच्या मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयात घोषणाबाजी। साताऱ्यातील पोवई नाका बॉम्बे रेस्टॉरंट महामार्ग होणार आधुनिक। साताऱ्याच्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प। मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची घोषणा। अमरावती शहरामध्ये कुठलेही रोहिंगे नाहीत, जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाला त्रास देऊ नका। खासदार बळवंत वानखेडे यांची पोलीस आयुक्तांना विनंती। किरीट सोमय्या यांच्या दबावाला पोलिसांनी बळी पडू नये, बळवंत वानखेडे यांचं वक्तव्य। जालन्याच्या उमरी गावामध्ये तरुणांनी सुरू केलं उपोषण। शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी, शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळावा यासह इतर मागण्यांसाठी गावातील तरुण आक्रमक। यवतमाळच्या दारव्हा नगर परिषदेने केलेल्या करवाढीला विरोध। मनसे कार्यकर्त्यांनी कर पावत्यांची केली होळी। चुकीच्या पद्धतीत करवाढीचा आरोप। नाशिकमध्ये लोहनेर रस्त्यावर विद्यार्थ्याला चिरडलं। सायकलवरून घरी परतत असताना मिक्सर वाहनाची जोरदार धडक। नातेवाईकांकडून तीव्र संताप व्यक्त। जालन्याच्या मनापूरमध्ये पाय घसरून शेततळ्यात पडल्यानं शेतकऱ्याचा मृत्यू। दुर्दैवी घटनेमुळे मनापूर गावात शोककळा। कोल्ह्याच्या हल्ल्यामध्ये 4 व्यक्तींसह जनावरही जखमी। मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा गावातली घटना। कोल्ह्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। वन विभागानं तातडीनं लक्ष घालण्याची मागणी। आचारसंहिता जाहीर होताच नाशिकमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई। नाशिकच्या मुंबई नाका परिसरात पोलिसांची कारवाई। 64,500 रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त।
गोंदियामध्ये वैनगंगा नदीपात्रातून अवैधरित्या रेती वाहून नेणारे ट्रक पकडले. रावणवाडी पोलिसांची धडक कारवाईमध्ये 12 ब्रास रेतीसह 2 ट्रक जप्त. अमरावतीमध्ये 41,000ची लाच घेतल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याला अटक. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. संभाजीनगरच्या चिकलठाणा येथे बनावट कॉल सेंटर प्रकरणी कारवाई. कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा घालण्याचा प्रकार. पोलिसांच्या तपासात आतापर्यंत अनेक पुरावे हस्तगत. नागपुरात ड्रग्ज विकणाऱ्या आरोपींना अटक तर एक फरार. कारवाईमध्ये 2,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. रात्रीच्या सुमारास गस्त घालणाऱ्या पोलिसांनी केली कारवाई. जळगाव शहरातील श्रीराम रथोत्सव सोनसाखळी चोरणाऱ्या 3 महिलांना अटक. अल्पवयीन मुलींच्या मदतीनं महिलांकडील सोनसाखळ्या मंगळसूत्रांची करत होत्या चोरी. नागपूरच्या काटोल आणि नरखेड तालुक्यामध्ये पोस्ट ऑफिसमध्ये जमा करायला दिलेले कोट्यवधी रुपये परस्पर हडपल्याचा धक्कादायक प्रकार. घोटाळ्यामध्ये 2 डाकपालांचा समावेश. शहापूरमध्ये सोनसाखळी चोराला नागरिकांकडून चोर पोलिसांच्या ताब्यात. गोंधळाचा फायदा घेत दुसरा सोनसाखळी चोर चकमा देत सोनसाखळी घेऊन पसार. पिंपरी चिंचवडमध्ये शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग. निगडी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला लिफ्टमध्ये नेऊन विनयभंग. नाशिकच्या शरणपूर रोड इथं रात्रीच्या सुमारास गोळीबार. हवेत गोळीबार करत धारदार शस्त्रानं घरावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती. 2 गोळ्या हवेत झाडत केला दहशत माजवण्याचा प्रयत्न. अमरावतीमध्ये शेतीच्या वादातून फ्रीस्टाईल हाणामारी. अंजनगाव सुरजी तालुक्यातील बोराडा शेत शिवारातील घटना. कुटुंबातील सदस्य एकमेकांवर तुटून पडले. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल. दौंड तालुक्यातील मौजे कुरकुंभ गावामध्ये चिकन सेंटरवर पोलिसांचा छापा. अवैधरित्या गांजाची विक्री करणाऱ्या इसमाला अटक. आरोपीकडून तब्बल 1 किलो 383 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त.